आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। जवळपास 2 दशकं काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सांभाळणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिलेत। भारत जोडो यात्रा हा आपल्या राजकीय प्रवासातला शेवटचा टप्पा असेल असं सोनिया गांधी यांनी रायपूरमध्ये पक्षाच्या अधिवेशनात सांगितलं। पाहूयात एक खास रिपोर्ट। सोनिया गांधी घेणार राजकीय निवृत्ती। महाअधिवेशनात सोनिया गांधींचे संकेत। राहुल गांधींकडे जाणार पक्षाची धुरा। छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसच्या 85व्या अधिवेशनात सोनिया गांधींनी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले। आपला राजकीय प्रवास अखेरच्या टप्प्यात आल्याचं सोनिया गांधींनी म्हटलंय। Our victories in 2004 and 2009, along with the able leadership of Dr. Manmohan Singh ji, gave me personal satisfaction. But what gratifies me most is that my innings could conclude with the Bharat Jodo Yatra. सोनिया गांधींनी आजवरच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार पाहिले। त्यांनी जवळपास 20 वर्ष काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सांभाळलं। भारतीय राजकारणाच्या इतिहासावर नजर टाकली तर एखाद्या राजकीय पक्षातील हा सर्वाधिक काळ मानला जातो। सीताराम केसरींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा असताना पक्ष अस्थिर झाला, त्यावेळी गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी सोनिया गांधींना पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यासाठी गळ घातली आणि 1998 मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली। त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सत्तेत पोहोचवलं, तसंच सलग 2 वेळा यूपीएला केंद्रात सत्ता मिळवून दिली। मध्ये त्यांनी पहिल्यांदा काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली। त्यावेळी लोकसभेत काँग्रेसचे 141 खासदार होते। 2009 मध्ये ती संख्या 206 वर पोहोचली। मात्र त्यांनी पक्षाध्यक्ष पद सोडल्यानंतर काँग्रेसला उतरती कळा लागली। लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांची संख्या 46 वर आली। सध्या लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांची संख्या 52 इतकी आहे। सोनिया गांधीच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेले जी काही सरकार होते किंवा नंतरची जी काही प्रक्रिया होती त्याच्यामध्ये कम्युनल व्हायलन्स किंवा कम्युनल राईटला थोपवणे हे एका अर्थानं सोनिया गांधीच्या नेतृत्वाच्या पुढचं एक मोठी जबाबदारी होती। गेल्या 2.5 दशकांच्या राजकीय प्रवासावर नजर टाकल्यास सुरुवातीच्या काळात सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा पुढे करून विरोधकांनी त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे त्यात काही तत्कालीन काँग्रेस नेत्यांचाही समावेश होता। मात्र सोनिया गांधींनी विरोधकांच्या त्या खेळीवर मात केली आणि मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पदाची संधी दिली। यूपीए 1च्या यशानंतर सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली यूपीए 2 सत्तेत आले। मात्र यूपीए 2 मुळेच देशात मोदींच्या केंद्रीय राजकारणातील प्रवेशाचा पाया रचला। त्याला अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनाची साथ मिळाली। दरम्यान अनेक घोटाळ्यांमध्ये यूपीए 2 बदनाम झालं आणि देशात मोदींची लाट आली। त्यानंतर काँग्रेसला केंद्रीय राजकारणात परतण्याची संधी मिळाली नाही। सोनिया गांधींनी काँग्रेसला 2 वेळा केंद्रात सत्ता मिळवून दिली। गेल्या 2.5 दशकांपासून त्या भारतीय राजकारणात सक्रिय असून सोनिया गांधींनी भारतीय राजकारणावर आपला अवीट ठसा उमटवला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18। काँग्रेसचा जेव्हा सगळ्यात पडता काळ होता किंवा अडचणीचा काळ होता त्यावेळेला सोनिया गांधी यांनी धुरा सांभाळली। सरकार असताना सुद्धा यशस्वीपणे पक्ष आणि सरकारमधला समन्वय साधला। वळूयात पुढच्या बातमीकडे। चिंचवड आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तुफान शाब्दिक चिखलफेक झाली। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करत जोरदार वार केला, तर अजित पवार यांच्यावर नारायण राणे यांनी सुद्धा 12 वाजतील अशा प्रकारचा प्रहार केला। त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपात चांगली जुंपली। पराभवावरून अजितदादांचे राणेंवर वार। 12 वाजवेल म्हणत राणेंचा प्रहार।
माझ्या फंदात पडू नका, नाही तर पुण्याला येऊन 12 वाजवीन मी. पुण्याला येऊ. राणेंनी भरला अजित पवारांना दम. राष्ट्रवादीसह ठाकरे गटाकडून समाचार. बारामतीच्या बाहेर त्यांनी दुसऱ्यांचे बारशे करायला जाऊ पण नाही, नाव ठेवायचं. जाऊ नये. माझ्या फंदात पडू नका, नाही तर पुण्याला येऊन 12 वाजवीन मी. पुण्याला येऊ. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा हा प्रहार. आपल्या तिखट बोलण्यासाठी राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे परिचित आहेत. सध्या या दोन नेत्यांमध्ये जोरदार सामना रंगलाय. नारायण राणेंचा वांद्र्यात एका महिलेनं पराभव केला असं म्हणत अजित पवार यांनी नारायण राणेंवर बोचरा वार केला आणि शिवसेनेच्या बंडखोरांना सल्ला दिला. नारायणराव राणेंनी शिवसेना फोडली. सगळे पडले का नाही? राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा तिथं पडले कोकणात आणि एकदा मुंबईमध्ये बांद्रा का कुठेतरी उभे होते. तिथेही पडले. तिथं तर महिलेने पाडलं. बाईने पाडलं. बाईने. अजित पवारांच्या या टोल्यानं सभेत चांगला हशा पिकल्याचं दिसलं. पण अजित पवारांचा हा वार नारायण राणेंच्या मात्र वर्मी लागल्याचं समोर आलंय. कारण अजित पवारांच्या या टीकेनंतर नारायण राणेंनी त्यांच्याच स्टाईलमध्ये दम भरल्याचं दिसतंय. अजित दादाला कितपत राजकारण बारामतीच्या बाहेर कळतं मला माहित नाही. खरं मला त्याच्याबद्दल बोलायची काही नाही. तो ज्या प्रकारचा राजकारणी आहे ना, त्याबद्दल बोलू नये. आणि बारामतीच्या बाहेर त्यांनी दुसऱ्यांचे बारशे करायला जाऊ पण नाही, नाव ठेवायचं. जाऊ नये. माझ्या फंदात पडू नका, नाही तर पुण्याला येऊन 12 वाजवीन मी. पुण्याला येऊ. आता नारायण राणेंनी सरळ सरळ दम भरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटानं राणेंवर जोरदार टीकास्त्र डागलंय. खरं तर पोटनिवडणुकीतल्या प्रचाराचा धुरळा खाली बसला असला तरी या निवडणुकीच्या सभेतून सुरू झालेल्या वादाचा धुरळा मात्र कायम आहे. राणेंनी दम भरल्यानंतर अजित पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवर सुद्धा त्यांनी निशाणा साधला. काय मित्र मिळाला याच्यापेक्षा ते या राज्यामध्ये आले आणि ते कदाचित त्यांची भेट घेतली असेल. आणि आपल्याला माहिती आहे की त्यांचं आप या पार्टीचं महाराष्ट्रामध्ये काय मी सांगण्याची गरज नाही आहे. मित्र मिळाला तरी मित्र तसा पैलवान असला पाहिजे ना. कुपोषित बालकाबरोबर मैत्री करून काय उपयोग आहे. तिकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत असताना राज ठाकरे यांचं खच्चीकरण केल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला. नारायण राणे यांनी 2005 साली शिवसेनेतून बंडखोरी केली. त्या काळात मालवणमध्ये जाण्यासाठी निघालेल्या राज ठाकरे यांना मारण्याची सुपारी शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट संदीप देशपांडे यांनी केला. एवढा मोठा कट, एवढा मोठा षडयंत्र राजसाहेबांविरुद्ध रचलं गेलं. इथे मुंबईतल्या गुंडांना शिवसेनेच्या माध्यमातून सुपारी दिली गेली की राजसाहेबांचा घातपात तिथे मालवणमध्ये करा, म्हणजे नाव ऑटोमॅटिक नारायण राणेंवर येईल आणि एक जो आपला कॉम्पिटिटर आहे या पक्षातला त्याचा काटा काढला जाईल. इतक्या प्रकारचं नीच राजकारण हे त्यावेळेच्या शिवसेनेच्या माध्यमातून रचलं गेलं. केंद्र सरकारनं औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराला मान्यता दिल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली. आता औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव असं असेल. दरम्यान औरंगाबादचं आणि उस्मानाबादचं नाव बदलल्यानंतर आता अहमदनगरचं नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबद्दल ट्विट करत अहमदनगरचं सुद्धा नाव बदलणारच असा विश्वास व्यक्त केलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याची मागणी आता जोर धरू लागले.
लावणी क्वीन गौतमी पाटीलची क्रेज राज्यात खूपच जास्त आहे. अगदी छोटी मुलंसुद्धा गौतमीचे फॅन आहेत म्हणे. गौतमीच्या कार्यक्रमाला महिलासुद्धा मोठी गर्दी करतायत. गौतमीनं अशाच एका लहान मुलाच्या वाढदिवसाला हजेरी लावली. गौतमी पाटीलची क्रेज अगदी लहानग्यांपर्यंत पोहोचली आहे आणि युवक तर गौतमीचे डाय हार्ट फॅन झाले आहेत. कारण लावणी क्वीन गौतमी पाटील स्टेजवर आल्यावर सर्व गर्दीच बेफाम होते. गौतमीच्या कार्यक्रमाला महिलाही मोठ्या संख्येनं गर्दी करतात. त्यामुळे महिलांना आवडतील अशा खास गाण्यांचाही समावेश कार्यक्रमात करण्यात आलाय. साताऱ्यात एका चिमुरड्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मिळालेला प्रतिसाद पाहून लावणी क्वीन गौतमी पाटील चांगलीच भारावली. मल्हार शिंदे त्या छोट्या मुलाचं नाव होतं. तोही बोलत होता सबसे कातिल गौतमी पाटील. तर ते बघून मला अजून खूप छान आनंद झाला की एक छोटं पोरग आहे. ते पोरग आज म्हणजे एवढं नाव घेतंय तर त्याला वाढदिवसाच्या पहिलं खूप खूप शुभेच्छा. खरं तर महिला वर्ग खूप प्रमाणात होतं म्हणून ते बघून खूप अजून भारी वाटलं. राज्यभरात गौतमी पाटीलनं तिच्या जबरदस्त डान्सच्या माध्यमातून प्रचंड चाहते निर्माण केलेत. गौतमीचा एनर्जेटिक डान्स रसिकांना आवडत असल्यानं तिच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये गर्दी आणि जल्लोष पाहायला मिळतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी ही गाडी अद्याप फुल झालेली नाही. त्यामुळे या गाडीतील प्रवासी संख्या वाढवण्यासाठी मध्य रेल्वेनं एक नवी योजना आखली आहे. वंदे भारत रेल्वेनं मुंबई ते शिर्डी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साईबाबांचं दर्शन घेण्याकरता VIP पास देण्याबरोबरच प्रसादाचा लाडूसुद्धा उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी श्री साईबाबा संस्थानशी रेल्वे चर्चा करून औपचारिक करारसुद्धा करणार आहे. त्यामुळे तुम्हाला शिर्डीला जायचं असेल तर वंदे भारत एक्सप्रेसने जा, म्हणजे VIP दर्शन आणि प्रसादसुद्धा मिळेल.